आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, washing machines, semi and fully automatic, batteries and inverters, water purifiers, atta chakki, air conditioners, air coolers, LED televisions, deep freezers, VG coolers, and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते. Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, शिवाजी चौक, उल्हासनगर 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, RBI सह महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष प्रचंड ताकदीने मेहनत करतायत. त्यामुळे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा या महायुतीचीच सत्ता येणार असा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केलाय. विश्वनाथ भोईर यांनी सलग तिसऱ्या दिवशी टिटवाळा परिसरात प्रचार रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. टिटवाळा येथील वाजपेयी चौकापासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये महायुतीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि शेकडो महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. येथील वाजपेयी चौक मार्गे सुरू झालेली विश्वनाथ भोईर यांची ही प्रचार रॅली टिटवाळा मुख्य मार्केट, रिजन्सी सर्वम, पटेल मार्ट, DG1, स्वामी विवेकानंद चौक, धर्मवीर आनंद दिघे मार्ग, इंदिरा नगर, बुद्धविहारा मार्गे नांदपेठे समाप्त झाली. यावेळी उपस्थित शेकडो समर्थकांकडून विश्वनाथ भोईर आगे बढो, शिवसेना जिंदाबाद, महायुतीचा विजय असो अशा विविध घोषणांनी संपूर्ण टिटवाळा परिसर दणाणून सोडलेला पाहायला मिळाला. तर या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी लाडक्या बहिणींची लाक्षणीय उपस्थिती ही विशेष आकर्षण ठरली. गेल्या 3 दिवसांपासून आपण टिटवाळा परिसरात रॅलीच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत हा परिसर पिंजून काढलाय. आमची प्रचार फेरी जिकडे जाते तिकडे नागरिक आणि मतदार स्वतःहून आम्हाला हात उंचावून सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. याचा अर्थ ते आपल्या पाठीशी उभे असल्याचा निर्वाळा आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केलाय. तर या परिसराचा अधिकाधिक विकास होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे आपण टिटवाळ्याला पर्यटन क्षेत्र घोषित करण्यासाठी पाठपुरावा केलाय. महायुतीची पुन्हा सत्ता, आपण पुन्हा निवडून आल्यावर हे काम पूर्ण करू अशी ग्वाही ही विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली आहे. या प्रचार रॅलीमध्ये विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, भाजपाचे मंडळाध्यक्ष शक्तिवान भोईर, संतोष तरे, अजय सावंत यांच्यासह महायुतीतील मित्रपक्षांचे सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते. परवा दिवशीपासून टिटवाळा, मांडा टिटवाळा परिसरामध्ये रॅलीला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघत असाल तर लोकांचा उत्स्फूर्तपणे म्हणजे जे बाजूला आपण ज्यांना जातो तेव्हा लोक स्वतःहून हात उंचावून थंबचं बोट दाखवून नमस्कार करून आपल्याला प्रोत्साहन देत आहेत. याचा अर्थ ते आपल्या पाठीशी उभे आहेत आणि जी गर्दी आता आपण बघत आहात आणि ह्या रथावर तुम्ही आता बघत आहात तर शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI सर्व जेवढ्या संघटना आमच्या संलग्न आहेत त्या सर्व महायुतीचे घटक पक्षातील वरिष्ठ नेते इथे सर्व उपस्थित आहेत आणि एकंदरपणे महायुतीने ठरवलेलं आहे की हा मतदारसंघ असो किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची एक हाती सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते झटत आहेत आणि त्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत. आता तुम्ही बघत असाल किती हजारो कार्यकर्ते ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि लोकांना आवाहन करत आहेत की बाबा महायुतीला मतदान करा आणि प्रत्यक्ष आम्ही सर्व पदाधिकारी हे सुद्धा जनतेला आवाहन करत आहोत. जेव्हा रॅली नसते तेव्हा लोकांना घरोघरी भेट देऊन अनेक लोकांना आम्ही कन्व्हिन्स करतो, त्यांना पटवून देतो की महायुतीला मतदान करणं हे किती योग्य आहे आणि का आवश्यक आहे हे त्यांना पटवून दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपण सुरुवातीलाच मागणी केलेली की टिटवाळा जे आहे हे पर्यटन क्षेत्र घोषित करावं जेणेकरून जो टिटवाळा बॅकफूटवर गेलेला आहे मांडा टिटवाळा त्याचा कुठेतरी विकास व्हावा. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.